अगं सुनबाई, आज एवढा उशीर कसं काय झाला? हो आई, आज थोडं उशीर झालं कारण उद्या ट्रेनिंगला मला बाहेर जायचं आहे ना. त्याच्या बद्दल आज मीटिंग होती ऑफिसमध्ये, म्हणून थोडं उशीर झालं. आई मला उद्या लवकर उठायचं आहे, 4 वाजता स्वयंपाक वगैरे टिफिन वगैरे घेऊन मला जायचं आहे. आणि तुम्ही काळजी नका करू, तुम्ही आराम करा. ठीक आहे. तू फ्रेश होऊन जा, मी तोपर्यंत तुझं ताट करून ठेवते. ठीक आहे, ये मग आपण दोन्ही सोबत जेवण करू. तुम्ही आतापर्यंत जेवण करायला का राहिले? तू आपली पॅकिंग करून घे, तू काळजी नको करू, सगळं बरं होईल. घे सुनबाई टिफिन. अहो आई, तुम्ही टिफिन बनवलं? पण का? मी उठली होती ना. आई तुम्ही कशाला त्रास केला? अगं त्यात काय झालं? एवढंसं कर्तव्य नाही का माझं? तू रात्री 11:30 वाजता आली आणि तुझी झोप पण नाही झाली असेल आणि इतक्या लवकर उठणं, तुझी आज मीटिंग आहे, कशी काय केली असती ग एवढं? आणि तू सगळं करतेस तर या घरासाठीच करतेस ना. ऐक सुनबाई, आता माझं, तुला जर वेळेवर जेवण नाही मिळेल तर हे कमावून काय फायदा? मग तुमच्या तब्येती, मग माझं कर्तव्य नाही का थोडंसं काही करायचं? मग तू तेवढं काही उपकार मानू नको. धन्यवाद आई. अगं तू मला सासू नाही तर आई मानतेस, मग मी तुला मुलगी नाही मानू शकत का? मग आई तुम्ही एक माझी सासू नसून तुम्ही खरंच माझी आई आहात. अगं काय बोलत राहिलीस तू? किती बोलते अजून? तू एवढी रात्रंदिवस राब करते ह्या घरासाठी, तर माझे एवढं छोटंसं काम बघ मी नाही करू शकत का तुझ्यासाठी? कशाचे उपकार मानतेस? मग घे पटकन डबा आणि लवकर, वेळ होईल तिकडे.